कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का, असं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पाहणी दौऱ्याच्या दरम्यान केलंय. अधिकारी उभ्या पिकांचे पंचनामे करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांना कोकाटे यांच्या समोर केली होती. दरम्यान आपण काय चुकीचं बोललो असं म्हणत कोकाटे आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले सर. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा असं. ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे का? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात कांदे खराब होत चालल्या. वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करता येणार. त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही. जो काढून पडलाय शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते. शेतात जे काही पिकं असतील त्यांचे पंचनामे रीतसर होतील. ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला जीवा लागण्याचं काही कारण नाहीये. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याचे पंचनामे कसे करायचे? तुम्हीच सांगा मला, पंचनामे कसे करायचे त्याचे? नाही करतायत. अरे पण म्हणजे जे खरं आहे ते बोललो, ते काय चुकीचं बोललो? शब्द चुकला इतकंच म्हणतो. ठीक आहे, चुकला. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढला. मी तसं काही वेगळं बोललेलो नाही. जे सत्य आहे तेच बोललोय की जिथे इथं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाने या ठिकाणी भूमिका